कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. हिरण्यगर्भ एक कादंबरी. कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची. मागील 29 भाग आपण अगदी मन लावून ऐकत आहात त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. जर आपल्याला हे भाग ऐकायला खरंच आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे शेअरही करा, म्हणजे श्री स्वामी समर्थांचं चरित्र इतर साधकांनाही ऐकण्याची संधी मिळेल. भाग 30. योगीराज पुन्हा द्वारकेस आले. या द्वारकापुरीत भुऱ्याबुवा नावाचे एक योगी होते. प्रदीर्घ योगाभ्यास आणि तपाचरणाने भुऱ्याबुवास सिद्धींची प्राप्ती झाली होती. त्यांची आकर्षण शक्ती विलक्षण वाढली होती. शेकडो लोक द्वारकापुरीत भुऱ्याबुवांचे दर्शनास येत आणि नवस करीत. शेकडो लोक केलेलं नवस काम झाल्यावर पूर्ण करण्यासही येत असत. भुऱ्याबुवाचे महिमान अतिशय वाढले होते, परंतु भुऱ्याबुवा मात्र अंतर्यामी तळमळत होते. त्यांचे ध्येय स्मर्तृग्रामी अधोक्षज श्री दत्तात्रेयांचे दर्शन हेच होते. भक्तवत्सल परमात्म्याने अजून तरी त्यांची ही इच्छा पूर्ण केली नव्हती. भुऱ्याबुवांना दत्तदर्शनाचा इतका ध्यास लागला होता. भुऱ्याबुवांचा दत्तदर्शनाचा संवेग आता फारच तीव्र होऊ लागला होता आणि वेळ आली होती. नारायण सरोवराच्या ठिकाणाहून निघालेले योगीराज आता द्वारकापुरीस आले होते. योगीराजांनी जाणले होते की भुऱ्याबुवास आता दत्तदर्शनाची प्राप्ती होणार आहे. एके दिवशी भुऱ्याबुवा दत्तप्रभूंचा विचार करत करत झोपी गेले. त्यांना आता झोपेत अद्भुत दृश्य दिसू लागले. डोंगर, नद्या, समुद्र वगैरे पाहत पाहत ते एका नदी किनाऱ्यावर आले होते. स्वप्नातच त्या किनाऱ्यावर त्यांना 3 शिरे व 6 हात असलेल्या श्री दत्तात्रेयांचे दर्शन झाले. भुऱ्याबुवा तृप्त झाले. त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. शरीर कंपायमान झाले. डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होते. भुऱ्याबुवांनी दत्तमूर्तीला साष्टांग दंडवत घातले आणि वर उठू लागले. तोच त्या दत्तमूर्तींच्या जागी योगीराजांची आकृती प्रगट होऊ लागली. भुऱ्याबुवा आश्चर्यचकित होऊन पाहत असता योगीराज त्यांना विचारू लागले, बोल, तुला कोणकोणते संशय येत आहेत? ते बोल. अरे, संशय येतातच कसे? जिथून जातात तिथेच ते विलीन व्हायला हवेत. भुऱ्याबुवांच्या डोक्यात प्रकाश पडला. भुऱ्याबुवा नेहमीच वेदांचे श्रवण व मनन व चिंतन करीत असत. त्यांच्या मनात काही संशय निर्माण झाले होते. वेदातील तत्वमसी वाक्याबद्दल द्वैती आणि अद्वैतींनी निरनिराळे अर्थ लावले होते. तू त्याचा आहेस, तसे द्वैतपर अर्थ द्वैतवाद्यांनी सांगितला आहे आणि तेच तू आहेस. तू आणि ते म्हणजे ब्रह्म यात मुळात काहीच फरक नाही, असे अद्वैतवादी अर्थ सांगतात. या 2 एकमेकांविरुद्ध मतप्रवाहांमुळे भुऱ्याबुवांच्या मनात भ्रम निर्माण झाला होता. नक्की अर्थ काय आहे याचे उत्तर मिळत नव्हते. त्याच्या मनातील विकल्प दूर करण्यासाठी योगीराजांनी भुऱ्याबुवास वाच्यार्थ आणि लक्षार्थ सांगितला. अध्यास शवल ब्रह्म म्हणजे काय हे समजवले. तत्वमसी वाक्यात असणारी लक्षणा आणि तिचे त्रिविध स्वरूप समजावले. मांडुक्य उपनिषदातील श्रुती सांगून भुऱ्याबुवांचे संपूर्ण समाधान केले. आता भुऱ्याबुवा जागे झाले आणि उठून बसले. डोळे उघडून बघतात तर काय, भुऱ्याबुवांसमोर 7 फूट उंच तेजपुंज योगीराज करकमल उंचावून आशीर्वाद देत होते. प्रत्यक्ष त्यांच्या समोर उभे होते. भुऱ्याबुवांनी योगीराजांचे चरणकमल पकडले आणि योगीराजांनी त्यांच्या मस्तकावर आपला आशीर्वादाचा हात ठेवताच भुऱ्याबुवांची संप्रज्ञात समाधी लागली. हा हा म्हणता ही वार्ता द्वारकापुरीत पसरली. काही तासांनी भुऱ्याबुवांची समाधी उतरली. द्वारकापुरीतील अनेक साधू संत सत्पुरुष भुऱ्याबुवांकडे आले. सर्वजण योगीराजांच्या पुढे विनम्र झाले आणि जय जयकार करू लागले. हजारो जण त्या ठिकाणी जमल्यामुळे द्वारकापुरीत जत्रा भरल्यासारखे वाटू लागले होते. द्वारकापुरीत राहणारा आणि जन्मांध असलेला सूरदासही इतर लोकांप्रमाणे हा चमत्कार ऐकून आला होता. बडोदा येथील ब्रह्मनिष्ठ वामनबुवा यांचे पिता रावजी त्यावेळी द्वारकेत आले होते. तेही हा चमत्कार आणि घटना ऐकून भुऱ्याबुवांकडे आले होते. योगीराजांनी त्या दिवशी भुऱ्याबुवांकडे मुक्काम केला. योगीराजांनी भुऱ्याबुवास दुसऱ्या दिवशी अंध सूरदासास आणि रावजीला बोलवून घेण्यास सांगितले. बोलावणे आल्याप्रमाणे सूरदास व रावजी दुसऱ्या दिवशी भुऱ्याबुवांच्या आश्रमात हजर झाले. रावजी मोठा ज्ञानी होता. ईश्वराच्या शोधार्थ अनेक ठिकाणी फिरला होता. योगीराजांचे दर्शन घेऊन रावजी व सूरदास विनम्रपणे बसले. योगीराजांनी स्तिमित मुद्रेने रावजीकडे पाहिले आणि भुऱ्याबुवांकडे वळून त्यास सांगण्यास सुरुवात केली.
योगीराज म्हणाले, अरे हा रावजी अत्यंत बुद्धिमान आहे. याचा मी फार पूर्वीपासून ओळखतो. काशी क्षेत्रात ह्याच्या आईस रखुमाईस मीच उठवले होते आणि ब्रह्मवर्तात विश्वनाथ ब्राह्मणाच्या घरी भेटूनच याचे संकट दूर केले होते. रावजींना एका क्षणात दोन्ही घटना आठवल्या आणि योगीराजांची खूण पटली. रावजींची खात्री झाली की दत्तावधूत, योगेश्वर, जगतपालक असे ऋषीमुनी ज्यांना म्हणतात ते हेच म्हणजे योगीराज आहेत. रावजींच्या तोंडून आपोआप योगीराजांची स्तुती उमटू लागली. सद्गदित अंतकरणाने रावजी अनेक श्रुतींच्या आधाराने योगीराजांची स्तुती करू लागले. योगीराज हे प्रत्यक्ष परमात्मा असून परमपुरुष, परमहंस, निर्वाण, जगतप्राण आणि विश्वव्यापक कसे आहेत हे भुऱ्याबुवा व अंध सूरदासास सांगू लागले. योगीराजांची मुद्रा प्रसन्न होती. योगीराज रावजीस म्हणाले, तुझा तृतीय पुत्र वामन हा गुरु संप्रदाय प्रवर्तक निघेल. वामन निर्विकार आणि निस्पृह होईल. आमच्या लीला तोच लोकांपर्यंत नेऊन पोचवेल. रावजी खूपच आनंदले आणि त्यांनी योगीराजांचे चरण धरले. अंध सूरदासास दृष्टी नसल्याने झाली घटना तो फक्त ऐकत होता. त्याच्याही मनात आले, या कारणिक महापुरुष योगीराजांचे दर्शन माझ्या चक्षूंना कधी होईल का? आज त्याचाही आत्मोन्नतीची वेळ आली होती. योगीराजांनी अंध सूरदासास जवळ बोलवले आणि त्याच्या नेत्रास स्पर्श केला. तत्क्षणी सूरदासास सर्व स्वच्छ दिसू लागले. योगीराजांची सात्विक प्रेमळ मूर्ती पाहून त्याचे मन हरखून गेले. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. द्वारकापुरीत योगीराजांचे नाव आता श्रीकृष्ण दत्तात्रेय नृसिंह मुनी असे विख्यात झाले. भुऱ्याबुवांच्या निवासस्थानी हजारो लोकांची गर्दी योगीराजांचे दर्शन आणि आशीर्वादासाठी जमू लागली. असेच एके दिवशी योगीराजांनी भुऱ्याबुवा, सूरदास आणि रावजीस बरोबर घेतले आणि योगीराज झपझप चालू लागले. योगीराज कुठे जात आहेत याची त्या तिघांना काहीच कल्पना नव्हती. योगीराज समुद्रकिनारी येऊन थांबले आणि वेळ संध्याकाळची होती. सूर्य अस्तास गेला होता. भुऱ्याबुवांनी नम्रतेने योगीराजांस विचारले, देवा, आज आपण आम्हा तिघांच्या समुद्रकिनारी का आणले आहे? योगीराज हसले आणि म्हणाले, आज तुम्ही तिघेजण विश्वकर्म्याने बनवलेल्या द्वारकेचा फेरफटका करण्यासाठी माझ्याबरोबर जाणार आहात. तिघांनाही काहीच समजले नाही. किनाऱ्यावर कोणीही नव्हते. योगीराजांनी हातातील इंद्रमळी निळी गोटी उंचवर समुद्राकडे पाण्यात फेकली. तत्क्षणी विजा चमकू लागल्या. गडगडाट होऊ लागला. समोरचा समुद्र दुभंगला आणि एक वाट तयार झाली. भुऱ्याबुवा, सूरदास आणि रावजी ती अघटित करणी डोळे विस्फारून पाहू लागले. त्यांचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. योगीराजांनी दुभंगलेल्या समुद्रातील वाटेवर पाय ठेवला आणि त्या तिघांना आपल्याबरोबर येण्यास सांगितले. तिघेही जण खूप घाबरले होते, परंतु योगीराज बरोबर असल्याने त्यांनी धैर्य गोळा केले. तिघा जणांनी दबकत दबकत योगीराजांची पाठी चालण्यास सुरुवात केली. थोडा वेळ चालून गेल्यावर एक मोठी कमान व नगरीचे द्वार दिसले. योगीराज कमानीच्या दरवाजात उभे राहताच कमानीचे दार, दोन्ही प्रचंड दरवाजे आपोआप उघडले गेले. आत एक निळा अतींद्रिय प्रकाश सर्वत्र पसरला होता. आता त्या तिघांनी योगीराजांच्या बरोबर विश्वकर्म्याने भगवान श्रीकृष्णासाठी स्थापलेल्या दिव्य द्वारका नगरीत प्रवेश केला होता. काय परमभाग्य असेल त्या तिघांचे! योगीराजांच्या कृपेने श्रीकृष्ण परमात्म्याची दिव्य द्वारकापुरी त्या तिघांस याची देही याची डोळा पाहण्यास मिळत होती. त्या नगरीत चोहूकडे सुंदर उद्याने होती. दिव्य फळाफुलांची झाडे त्या उद्यानाची शोभा आणत होती. दुर्मिळ व अद्भुत असे पक्ष्यांचे आवाज किलबिलत होते. उद्यानांमध्ये अनेक पुष्करणी होत्या. त्यात इंदिवर, आंबोज, कुल्हार, कुमुद व उत्पला अशी विविध कमळे तरंगत होती. हंस व बगळ्यांचे थवे विरहत होते. रौप्य आणि स्फटिकांनी बनवलेले 9 लाख महाल उभे होते. महालात ठिकठिकाणी पाचू मढवलेले होते. महालांच्या आतमध्ये सुवर्ण व रत्नांनी संपूर्ण सजावट केली होती. उत्तम रुंद रस्ते, चौक आणि बाजार होते. अनेक लहान मोठी मंदिरे उभी होती. अनेक ठिकाणी हजारो ध्वज फडकत होते. विश्वकर्म्याने भगवान श्रीकृष्णांच्या 16,000 सख्यांसाठी बनवलेले महाल होते. सर्व राजवाड्याचे खांब प्रवाळांचे तर भिंती पैदुर्यासारख्या रत्नांनी मढवलेल्या होत्या. मोत्यांच्या अनेक सरींनी महालांचे पडदे बनले होते. अनेक दिवाण व मंच बैठका तर हस्तादंतातून कोरलेले होते. अनेक दिव्य रत्नांनी मढवलेल्या गोष्टी जागोजागी ठेवलेल्या होत्या. लाखो रत्नदीपांमुळे सर्व द्वारकापुरी झळाळून गेली होती.
योगीराजांच्या कृपेने 7,500 ते 8,000 वर्षांपूर्वीची श्रीकृष्णाची द्वारका ते तिघे पाहत होते. त्या सर्व दृश्यांनी तिघांचेही भान हरपले. सूरदासास तर योगीराजांच्या कृपेने दृष्टी आणि चक्षू परत मिळून असे दिव्य दर्शन झाल्यामुळे कृतकृत्य वाटत होते. रावजी आणि भुऱ्याबुवा आश्चर्याने स्तंभित झालेल्या सूरदासाच्या दोन्ही दंडांना धरून जवळजवळ ओढतच घेऊन चालले होते. संबंध द्वारकापुरीचे भ्रमण करून योगीराजांनी त्या तिघांना समुद्र किनाऱ्यावर परत आणले. योगीराजांनी आता समुद्राकडे हात केला आणि त्यांची निळीगोटी त्यांच्या हातात येताच दुभंगलेला समुद्र पूर्ववत झाला. योगीराज आता भुऱ्याबुवांच्या आश्रमाकडे झपझप पावले टाकत चालू लागले. पहाट झाली होती. क्षितिजावर लाली पसरू लागली होती. भुऱ्याबुवा, रावजी आणि सूरदास यांचे भाग्यच उजळले होते. ते तिघे योगीराजांच्या पाठोपाठ आश्रमाकडे चालत होते. परंतु कुणीही आत्तापर्यंत न पाहिलेल्या व पुराणात ऐकलेल्या दिव्य द्वारकापुरीचे अनुभव घेतलेले त्यांचे मन अजूनही समुद्रकिनारीच रेंगाळत होते. भक्तीचा करुणी सोहळा दाखवी अगम्य लीला, ऐसी ख्याती त्रैलोक्याला योगीराजांची. भाग 30 समाप्त. धन्यवाद.